नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलीच गोष्ट या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मंगेश साबळे यांच्याबाबत झालेल्या तडीपारीच्या कारवाईची. नेमका प्रशासनाचा आदेश काय आहे, तडीपारी म्हणजे काय, ही कारवाई कोणत्या कारणामुळे केली जाते आणि या प्रकरणात पुढे काय होऊ शकते ते. मित्रांनो, उपलब्ध अधिकृत माहितीनुसार मंगेश साबळे यांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. तडीपारी म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या ठराविक क्षेत्रातून बाहेर जाण्याचा प्रशासनाकडून आदेश दिला जातो. अशा प्रकारची कारवाई करताना संबंधित प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया आणि उपलब्ध नोंदीचा विचार केला जातो. मात्र एक महत्त्वाची गोष्ट, तडीपारीचा आदेश झाला म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरली असा सरळ अर्थ काढता येत नाही. न्यायालयीन निर्णय आणि प्रशासकीय कारवाई या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता प्रश्न असा आहे की मंगेश साबळे यांच्यावर ही कारवाई नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील प्रत्येक दावा सांगताना अधिकृत कागदपत्रे आणि विश्वसनीय स्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रशासन एखाद्या व्यक्तीविरोधात तडीपारीसारखी कारवाई करत असेल तर त्या कारवाईमागची कायदेशीर प्रक्रिया, कारणे समजून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा आणि दावे केले जात असतात. मात्र कोणत्या व्यक्तीबद्दल अप्रामाणिक आरोप किंवा अफवा पसरवणे योग्य नाही. आपण तथ्य आणि अधिकृत माहितीच्या आधारावरच या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे. तर मित्रांनो, मंगेश साबळे यांच्याबाबत झालेल्या तडीपारीच्या कारवाईची ही माहिती. या प्रकरणात पुढे काही नवीन अधिकृत निर्णय किंवा माहिती समोर आली तर त्याची ही माहिती आपण आपलीच गोष्ट या चॅनलवर देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.